41 चेंडूमध्ये 99 धावा बनवायच्या आहेत. त्यांच्या संघामध्ये आयकॉन म्हणून सुशांत शिंदे असतील. त्याचप्रमाणे प्रतापगड संघाचा विचार केला तर यामध्ये आयकॉन म्हणून तन्मय चौधरी, आतापर्यंत तन्मयने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. सरोजननं बॅटमधून चांगले रन्स केले तर तन्मयनं आपल्या बॉलिंगच्या माध्यमातून खूप रन्स रोखलेले आहेत. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी केलेली आहे. हा त्याच्या सामर्थ्यासाठी खूप महत्वाचा असेल. जर आपल्याला अंतिम 4 मध्ये जायचं असेल तर आता आपल्याकडून चांगली गोलंदाजीची अपेक्षा आहे आणि लोहगड संघाला बॅटिंग करून खूप मोठी अपेक्षा आहे. 48 चेंडू आणि 99 धावांची गरज आहे लोहगड संघाला. चला 2 फलंदाज कृपया दोन पण लवकर मैदानामध्ये पाठवायचे. बॅटिंगसाठी येतील ते सुशांत शिंदे आणि अक्षय आणि बॉलिंग स्ट्राईकवर मार्कवरती बॉलिंग मार्कवरती असेल तो महेश वाडकर. सुंदर अशी गोलंदाजी महेशनं आपल्या संघासाठी आतापर्यंत साखळी सामन्यामध्ये केलेली आहे. हा बक्षीस पात्राचा सामना असेल, क्वार्टर फायनल असेल, याचा विजेता अंतिम 4 मध्ये जाईल. 3 संघ आतापर्यंत पात्र झालेले 4 मध्ये जाण्यासाठी हा शेवटचा सामना असेल. यामधून एक संघ अंतिम 4 मध्ये जाईल. चला महेश वाडकर वैयक्तिक पहिल्याने संघाचे सुद्धा पहिले शतक घेऊन होते. चेंडू 99 धावा, 48 बॉल 99 रन्स. प्रतापगड संघाकडून वैयक्तिक पहिल्याने संघाचं पहिलं शतक टाकतो तो महेशने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. साखळी सामन्यांमध्ये अंधू असा गोलंदाज आहे. महेश टू सुशांत शिंदे. दरम्यान पहिला चेंडू सुशांतसाठी. पहिल्या चेंडूवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला मात्र मिस झालेला चेंडू, निर्धाव असा चेंडू. अतिशय भेदक अशी गोलंदाजी महेश वाडकर यांच्याकडून. खूप गोलंदाजी करतो महेश. मोठा असा चेंडू. मात्र सुशांतनं पहिल्याच चेंडूवरती हल्ला करण्याचा प्रयत्न, 3 षटकांचा सर्कल राहील, पॉवर प्ले राहील, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो सुशांत. दरम्यान फुल चेंडू, फुलकास स्वरूपामध्ये मारलेला चेंडू, फुलकास बनवून 6 धावांसाठी त्यांचं 6 धावा. या 6 धावा संघाचं खातं मात्र त्याने उघडलेलं आहे. दुसऱ्या चेंडूवरती हल्ला, संघाचं खातं उघडले 6 धावानं. बॉल द्यायचा आहे. चला मॅच बॉल द्यायचा आहे, आलेला आहे. दरम्यान फुल चेंडू असेल सुशांतसाठी. दुसऱ्या चेंडूवरती खूप मोठा हल्ला केला. त्याने लेग साईडच्या दिशेने 6 धावा फटकवलेल्या आहेत. संघाचं खातं उघडले 6 धावेने. दरम्यान फुल चेंडू महेशचा सुशांतसाठी. पुन्हा एकदा आलेला फटका. पंचांनी या ठिकाणी 4 असे घोषित केलेले आहेत. खंतरीचा चौकार सुशांतच्या बॅटमधून. धावसंख्या झाली ती 10, 2 बाद 10. या षटकातील 3 चेंडू पूर्ण झाले. पहिला चेंडू निर्धाव असा टाकला होता महेशनं. मात्र दुसऱ्या चेंडूवरती 6 धावा आणि तिसऱ्या चेंडूवरती 4 धावा. या सलग 6 आणि 4 या धावांना संघाची धावसंख्या पोहोचते 10 या धावसंख्येवरती. दमन फ्री चेंडू महेशचा सुशांतसाठी. सुशांत हा आक्रमक भूमिकेमध्ये दिसताना सलग 2 चेंडूमध्ये त्याने हल्ला केलेला आहे. तिसरा चेंडू आता मात्र त्याने ऑफ साईडला सर्कल क्लिअर करून ऑफ साईडच्या दिशेने 4 धावा फटकवलेल्या आहेत. या 4 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 14 या धावसंख्येवरती. आता मात्र सूर बसलेल्या सुशांतला सलग 3 चेंडूवरती त्यानं जवळजवळ 14 धावा फटकवलेल्या आहेत.
धावसंख्या झाली ती 14. आतापर्यंत तुम्ही वर्ल्ड प्रीमियर लीग मध्ये जर साखळी सामने असतील, आताच्यापर्यंत सामने असतील, तर आपल्याला उत्तम असे कॉमेंटेटर म्हणून अनिकेत कामटे सर भेटलेले आहेत. सुंदर असं त्यांनी आतापर्यंत कॉमेंटेट केलेली आहे. आता मात्र या ठिकाणी फुल चेंडू असेल तो महेशचा, त्याचा सामना करेल सुशांतने आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 14 धावा फटकवलेल्या आहेत. आता मात्र खेळून काढलेला चेंडू, 1 धाव पूर्ण झालेली आहे. धावसंख्या पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती. बॅटिंग स्ट्राईक वरती असेल तो अक्षय पिसाळ. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली ती 15. महेश टू अक्षय. पंचांना शतक पूर्ण दिलेले एका शतकांच्या मोबाईलमध्ये धावसंख्या होती ती 15. एका शतकाच्या मोबाईलमध्ये रायगड संघाची धावसंख्या झाली ती 15. बिनबाद. सुशांत वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 15 या धावसंख्येवर ती खेळतो. वैयक्तिक पहिल्याने संघाचं दुसरं शतक टाकायला होतो तो तन्मय चौधरी. आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये तन्मयने खूप भेदक अशी गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला या बक्षीसपात्र फेरीपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्याचा खूप मोठा वाटा आहे. तन्मयचा सामना असेल तो सुशांतशी. तन्मय तो सुशांत आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 15 धावा मिळवलेल्या. फुल चेंडू सुशांतसाठी. फुलटसाचा चेंडू, मारलेला फटका, दोघं किती धावा निघतात आणि या निश्चित अशा 4 धावा. या 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 19. बॉल टाकायचा आहे. पहिल्याच चेंडूवरती तन्मयच्या 4 धावा मिळवण्यामध्ये यश मिळालं सुशांतला. पहिल्याच चेंडूवरती हल्ला, फुलटस असा चेंडू. तीन षटकांचा पॉवर प्ले त्याच्या पहिल्याच दुसऱ्या षटकातल्या पहिल्याच चेंडूवरती 4 धावा मिळवून धावसंख्या धावफलकावरती झाली ती 19. बिनबाद 19. आता मात्र खूप टप्प्याचा टाकलेला चेंडू, मात्र तितका सुंदर असा फटका सुशांतचा. पंचांनी या ठिकाणी चौकार असं घोषित केलेल्या या खणखणीत चौकारानंतर संघाची धावसंख्या 4 ने वाढते. संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 23. 2 चेंडूमध्ये तन्मयच्या सलग 2 चौकार मारण्यामध्ये यश भेटले सुशांतला. 2 चेंडूमध्ये तन्मयच्या 8 धावा. दरम्यान फुल चेंडू तन्मयचा सुशांतसाठी. पुन्हा एकदा सरळ मारलेला फटका, कॉमेट्री बॉक्सच्या दिशेने मारलेला खणखणीत असा चौकार. सलग 3 चौकार सुशांतने आपल्या दुसऱ्या षटकाने तन्मयच्या सलग पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 चौकार घेण्यामध्ये यश मिळाले. यात सलग 3 चौकार संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 27. अजून या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या फलकावरती लागते ते 27. अतिशय सुंदर असा झेल सुशांत. बॅक टू पॅव्हिलियन. तन्मयने या ठिकाणी खाते उघडलेल्या आपल्या पहिल्या षटकामध्ये 3 चौकार दिल्यानंतर आयकॉन प्लेअर सुशांत शिंदेची विकेट घेण्यामध्ये त्याला यश मिळालंय. सुशांत शिंदे बॅक टू पॅव्हिलियन. पहिला धक्का लोहगड संघाला. या विकेटसाठी तन्मय चौधरीसाठी 200 रुपयाचे कॅश प्राइज आलेले आहे विश्वनाथ जाधव यांच्याकडून. पहिला झटका बसेल. अतिशय सुंदर असा झेल
सर्कलमध्ये ओंकार मराठे यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. सुशांत बॅट्समॅन वैयक्तिक 9 चेंडूमध्ये 27 धावावरती बाद झाला होता सुशांत. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी तन्मयच्या माध्यमातून. तन्मयने पहिल्या 3 चेंडूमध्ये 12 धावा दिल्या होत्या, मात्र त्यानं कमबॅक केलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा खेचून आले आपल्या संघाला. 4 चेंडूमध्ये 12 धावा देऊन 1 गडी बाद केलेला आहे तो प्लेयर, मॅच विनर प्लेयर. बॅट्समॅन नाव काय? बॅटिंग मार्कवरती असेल तो कृष्णा, त्याचा सामना करेल तन्मय तो कृष्णा. आतापर्यंत तन्मयनं 4 चेंडूमध्ये 12 धावा दिलेत आणि 1 गडी बाद केलेला आहे. अतिशय भेदक अशी गोलंदाजी तन्मयच्या माध्यमातून. आता मात्र फटकवला ऑफसाईडच्या दिशेने सर्कल पूर्ण केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असा षटकार पहिल्या चेंडूवरती ऑफसाईडच्या दिशेने मारलेला 6 धावांसाठी थंडीत असा षटकार. या 6 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 1 बाद 33 या धावसंख्येवरती. रन्स 1 विकेट लॉस. या षटकातील अजून 1 चेंडू तन्मयने आतापर्यंत 18 धावा दिलेल्या आहेत. 1 गडी त्याने मात्र बाद केलेला आहे या षटकात. अतिशय सुंदर असा सलग दुसरा झेल. बॅक टू पॅव्हिलियन या ठिकाणी कृष्णा सुद्धा पॅव्हिलियन मध्ये जाताना अतिशय सुंदर असा झेल, चांगले झेल त्याने घेतलेले. पॉइंट वरती ओंकार मराठे पुन्हा एकदा 200 रुपयाचं कॅश प्राइज मिळालेले आहेत विश्वनाथ पवार यांच्याकडून, विश्वनाथ जाधव यांच्याकडून. खूप सुंदर असं झेल. 2 षटकांच्या मोबदल्यामध्ये लोहगड संघाची धावसंख्या होती. धावसंख्या फलकावरती 2 बाद 33. मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग साठी आले तो सिद्धेश. स्ट्राईक वरती असेल तो अक्षय. वैयक्तिक दुसऱ्याने संघाचं 3रं शतक टाकले होते तो महेश वाडकर. महेशचं पहिलं शतक थोडंसं महाग ठरलं होतं, त्याने वैयक्तिक 15 धावा दिल्या होत्या. आता मात्र त्याला कमबॅक करावं लागेल. शेवटचं शतक असेल हे पॉवर प्ले मधून आणि धावसंख्या लागल्या 2 षटकांच्या मोबदल्यामध्ये 33 अशा धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक असेल पॉवर प्ले मधलं. स्वतः महेश वाडकर हे षटक घेऊन होते. वैयक्तिक दुसरं पहिल्या चेंडूवरती हल्ला करायचा प्रयत्न, ब्लॉक असा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी महेशची, निर्धाव असा चेंडू.
स्ट्राईक वरती असेल तो अक्षय. अक्षयने आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत मात्र त्याला अजून खातं उघडता आलेलं नाहीये. इतकी सुंदर अशी गोलंदाजी महेश कडून. पहिला चेंडू निर्धाव असा टाकलेला आहे त्यांना. आता मात्र फटकलेला चेंडू. बघा किती धावणे त्या. सुंदर असं क्षेत्ररक्षण. पंच या ठिकाणी आपला निर्णय घोषित करतील. सुंदर असं क्षेत्ररक्षणात तितकंच हा सुंदर थ्रो. पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम असेल. रनआउट साठी रिव्ह्यू नाहीये आपल्याला. रनआउट साठी रिव्ह्यू नाहीये. कृपा करून संघाला लक्ष द्यायचं इकडं. फक्त वाईड साठी आपण रिव्ह्यू घेऊ शकतो. पंच घेऊ शकतात. 1 धाव पूर्ण झालेले. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 34. सुंदर क्षेत्ररक्षण. तितकाच सुंदर असा थ्रो. चला पुढील चेंडू महेशचा. त्याचा सामना करेल आता मात्र सिद्धेश. उत्तम असे षटकार लावण्यामध्ये माहिर आहेत. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. पंचांनी या ठिकाणी वाईट असा घोषित केलेला अतिरिक्त धाव. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. निर्धाव असा चेंडू आहे. दरम्यान पुढील चेंडू महेशचा. निर्धाव असा चेंडू. कटरच्या स्वरूपामध्ये टाकलेला चेंडू. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी महेशची. भेदक अशी गोलंदाजी करते. आतापर्यंत त्यानं या 4 चेंडूमध्ये फक्त 1च धाव दिलेली आहे. धावसंख्या मात्र आता स्थिर झालेली आहे. 34 या धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेले आहेत. बॅटिंग स्ट्राईक वरती तो सिद्धेश. महेश चांगली गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडू टाकतोय. दरम्यान पुढील चेंडू सिद्धेसाठी. यार स्वरूपामध्ये टाकलेला क्लीन बोल्ड. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी महेशची. सिद्धेश बॅक टू पॅव्हिलियन. 3 चेंडूमध्ये एकही धाव न घेता तो पॅव्हिलियन मध्ये जाताना धावसंख्या मात्र तशी 34 या धावसंख्येवरती 3 गडी बाद झालेले आहेत. या शतकातील अजून 1 चेंडू बाकी आहे. या शतकाचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती निर्धाव असा चेंडू टाकला. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि सलग 2 चेंडू निर्धाव टाकून 5व्या चेंडूवरती ब्लॉक यॉर्कर टाकून क्लीन बोल्ड केलेला फलंदाज. धावसंख्या मात्र त्याने आतापर्यंत 1च दिलेले. सुंदर अशी गोलंदाजी महेश यांच्याकडून. बॅटिंग साठी येतो तो आता रिप्लेसमेंट प्लेअर सुमेध. चव्हाण. मॅन फ्रॉम पांडे. आता त्याचा सामना असेल महेशकडे. महेश टू सुमेध. निर्धाव असा चेंडू. महेशनं आतापर्यंत या शतकामध्ये फक्त 1च धाव दिलेली आहे. 2 शतकामध्ये 16 धावा देऊन 1 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं महेशला. धावसंख्या पोहोचते 3 शतकांच्या मोबदल्यामध्ये 34 या धावसंख्येवर 3 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर आता बॅटिंग स्ट्राईक वरती असेल तो अक्षय. नॉन स्ट्राईक वरती असेल तो सुमेध. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. फटकेबाजी करू शकतात.
धावसंख्या पाहिजे जिंकण्यासाठी 99 धावा पाहिजेत 8 षटकांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत विचार केला तर 3 षटकामध्ये 34 धावा झालेल्या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत इथून पुढे 30 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. 30 चेंडू आणि 65 धावा. बघू सर जरा पाणी वैयक्तिक दुसरा आणि संघाचं 14 षटक टाकायला येतो तन्मय. चांगला ब्लॉक केलेला चेंडू एका धावेसाठी कटवलेला 1 धाव पूर्ण. या एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 35 या धावसंख्येवरती. तन्मय टू सुमेध चांगली गोलंदाजी करतोय तन्मय. 29 चेंडूमध्ये 64 धावांची गरज लोहागड संघाला. पुढील चेंडू तन्मय टू सुमेध ब्लॉक स्वरूपामध्ये टाकलेला तन्मयने अतिशय सुंदर अशी भेदक गोलंदाजी करतोय तन्मय. आपल्या संघासाठी थोडीशी मिसफिल्डिंग या ठिकाणी झालेली आहे. मात्र एकच धाव आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 36 या संख्येवरती. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. 3 संघ अंतिम 4 मध्ये पोहोचलेले आहेत. या सामन्यातील विजेता हा अंतिम 4 मध्ये जाईल. प्रतापगड आणि लोहगड या 2 संघामधील. दरम्यान पुढील चेंडू तन्मयचा. आता मात्र फटकलेला चेंडू. बघूया किती धावा या ठिकाणी भेटतायत. थोडस डोक्यावरून गेलेला चेंडू. या 4 धावा. या 4 धावांना धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 40. धावसंख्या पोहोचती 40 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तन्मय टू अक्षय अतिशय चांगला फटका स्टेट मंडपाच्या उजव्या बाजूला त्यांनी 6 धावांसाठी हा षटकार खेळलेला आहे. या 4 धावांनी संघाची धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 46 या धावसंख्येवरती. आता मात्र तन्मयच्या या शेवटच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. आतापर्यंत तन्मयनं 30 धावा देऊन 2 गडी बाद केलेले आहेत. थोडस प्लॅनिंग करण्याची गरज आहे. 46 धावा झाले धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. अक्षय हा वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 12 धावांवरती खेळ. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. या षटकामध्ये तन्मयने आतापर्यंत 13 धावा दिलेल्या आहेत. 3 चेंडू त्याने चांगले टाकले होते. मात्र 2 चेंडूमध्ये रन्स निघालेत. आता मात्र आखूड टप्प्याचा फटकलेला चेंडू 6 धावेसाठी लेग साईडच्या दिशेने मारलेला हा बिग ब्लास्ट 6 धावेसाठी. या 6 धावेने संघाची धावसंख्या पोहोचती 53 धावसंख्या झालेली 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अक्षयला आता मात्र थोडासा गवसलेला दिसतोय. 7 चेंडूमध्ये त्यानं 13 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. सुंदर अशी फटकेबाजी. षटकी संपलेलं आहे. 4 षटकांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या होती 53. जिंकण्यासाठी अजून 24 चेंडूमध्ये 46 धावांची गरज. 24 चेंडू 46 धावा. वाई प्रीमियर लीगचे आपण सर्व सामने युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहू शकता. स्पोर्ट्स ऑन लाईव्ह या चॅनेलवरती आतापर्यंत 62 लोक या युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. आपण या स्पर्धा घरी बसल्या पाहू शकता युट्यूबच्या माध्यमातून. 4 षटकं संपलेले. 4 षटकांच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या पोहोचली 53 या धावसंख्येवरती. अजून 24 चेंडूमध्ये 46 धावा बनवायच्या आहेत. 3 गडी बाद झालेले आहेत. 24 चेंडू 46 धावा.
मात्र बॉलिंग कुर्ती आला होतो पंकज. आता पंकजचा जर विचार केला तर आतापर्यंतच्या या स्पर्धेमधील सर्व सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी त्याने दाखवलेली आहे. त्याच्या या चांगल्या गोलंदाजीमुळं हा संघ अंतिम 8 मध्ये खेळतोय. चांगली गोलंदाजी टाकतो. आता मात्र उडवलेला चेंडू पंच या ठिकाणी डिसिजन द्यायचा आहे. या ठिकाणी पंच थोडंसं बघायचं, लक्ष द्यायचं. अमोल वाडकर सुद्धा लाईन वरती आहेत त्या बाजूला. या ठिकाणी लाईन मध्ये अखलक काझी यांनी सुद्धा हा 6 घोषित केलेला आहे. खणखणीत असा षटकार या ठिकाणी आपल्याला अक्षयच्या बॅटमधून सुरेशच्या बॅटमधून बघायला भेटतो. या 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 59 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती खूप मोठासा ब्लास्ट झेल घेतला होता, मात्र लाईनच्या थोडंसं बाहेर गेल्यामुळे या 6 धावा दिलेल्या आहेत. या 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली 59 या धावसंख्येवरती. पंकजच्या पहिल्याच चेंडूवरती हल्ला चढवला सुमितनं. 6 धावा घेण्यामध्ये तो यशस्वी झालेला आहे. दरम्यान पुढील चेंडू असेल पंकजचा सुमितसाठी. चांगली गोलंदाजी करतो पंकज. आता सामन्यामध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली. दरम्यान पुढील चेंडू सुमितसाठी. आता मात्र फटकण्याचा प्रयत्न थोडासा मिसफिल्ड झालेला. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. 1 धाव पूर्ण झालेली आहे. या 1 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 7 या धावसंख्येवरती. अक्षय 7 चेंडूमध्ये 13 धावसंख्येवरती खेळते. चांगली गोलंदाजी करतो पंकज. 2 चेंडूमध्ये 7 धावा दिलेल्या आहेत. थोडीशी चांगली गोलंदाजी करण्याची गरज आहे आपल्या संघासाठी. पंकज टू अक्षय. डिक्लेअरच्या सर्वांमध्ये 1 धाव. या 1 धावाने संघाची धावसंख्या पोहोचती 61 या धावसंख्येवरती. पंकज टू अक्षय. फटकळीला चेंडू फुलटा कसा बनवून मारलेला. सरळ सरळ या 4 धावा. या 4 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 65 या धावसंख्येवरती. चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे अजून लोहगड संघाला. चांगली फटकेबाजी करतोय अक्षय आपल्या संघासाठी. पुढील चेंडू पंकजचा अक्षयसाठी. फटकवण्याचा प्रयत्न केलेला मात्र निर्धाव असा चेंडू या ठिकाणी. या पंकजचा जर विचार केला आताच्या शतकामध्ये तर पंकजनं आतापर्यंत 12 धावा दिलेल्या. या 5 चेंडूमध्ये अजून 1 चेंडू बाकी. या शतकातील धावा झालेले 65. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. निर्धाव असा चेंडू. 5 षटकांच्या मोबदल्यामध्ये 65 या धावसंख्येवरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजून 18 चेंडू बाकी आहेत.
18 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 34 धावा. वैयक्तिक पहिल्या संघाचं 6वं शतक टाकलं येते तो स्वरंजन गायकवाड. बॅटिंग मधून त्याने खूप अशा धावा मिळवलेल्या जातात, मात्र त्याला धावा वाचवाव्या लागतील. वैयक्तिक पहिल्या संघाचं 6वं शतक प्रगतीपथावरती टाकण्यासाठी येते स्वरंजन. त्याचा सामना असेल सुमेशशी. कटसुबमध्ये टाकलेला चेंडू 5 वाईड घोषित केलेला आहे आणि डिक्लेअरची 1 धाव. अशा 2 धावा भेटलेल्या आहेत या चेंडूवरती. धावसंख्या पोहोचती ती 67 या धावसंख्येवरती. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. स्वरंजन टू सुमेध. आता मात्र फटकवण्याचा चेंडू, निर्धाव असा चेंडू. स्वरंजन सुंदर अशी गोलंदाजी करतोय. निर्धाव असा चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी पंचांनी वाईट घोषित केलेला अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 68 धावेवरती. ऋण या ठिकाणी पंचांनी घेतलेला आहे. या ठिकाणी अतिरिक्त धाव नाही भेटलेली. बॉल चांगला आहे हा. निर्धाव असा चेंडू. चला दरम्यान पुढील चेंडू पंकजचा सुमेधसाठी. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय स्वरंजन. 2 सलग चेंडू त्याने निर्धाव टाकले. बॉल बॅटिंग स्ट्राईक वरती असेल तो सुमेध. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी करते, भेदक गोलंदाजी करते स्वरंजन. 6वं शतक प्रगतीपथावरती. धावसंख्या मात्र तशीच आहे 67. 15 चेंडू आणि 32 धावा. 15 चेंडू 32 धावा. प्रत्येक चेंडू मागे थोडस रन रेट वाढताना आपल्याला पंच थोडस लक्ष द्यायचं आहे.
थ्रो साठी त्यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. या ठिकाणी चेक करण्यात येते. पंचांनी या ठिकाणी लिगल अशी डेरेरी ठरवली आहे. प्लेन बॉल आहे. चांगली गोलंदाजी करते सोरंजन. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करते सोरंजन. सोरंजन आतापर्यंत सलग 3 चेंडू निर्धाव असे टाकलेले आहेत. 6वे शतक प्रगती प्रथावरती आहे. 3 चेंडू अजून शेष आहेत या शतकातील. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी कटर स्वरूपामध्ये टाकलेला चेंडू. चांगली गोलंदाजी भेदक अशी गोलंदाजी. सलग 4 चेंडू निर्धाव. धावसंख्या मात्र तशीच 67. 67 रन्स, 3 विकेट लॉस. चला पुढील चेंडू सोरंजनचा सुनेसाठी 4 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. पुन्हा एकदा कटर स्वरूपामध्ये टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. या शतकातील सलग 5 चेंडू निर्धाव टाकले सोरंजन. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. बॅटिंगच्या माध्यमातून त्यानं 22 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलं होतं. आता मात्र बॉलिंगमध्ये सलग 5 चेंडू त्याने डॉट घातलेले आहेत. चांगली गोलंदाजी. तितकीच चांगली फलंदाजी त्याने आपल्या संघासाठी केलेली आहे. आणि या ठिकाणी त्यांचं काय बाद दिलं की या शतकातील शेवटचा चेंडू बाकी आणि बॅटिंग मार्कवरती आता आलाय तो निलेश भोसले. बिग हिटर म्हणून त्याची ओळख आहे. धावसंख्या झाली ती 67. धावसंख्या झाली ती 67. अजून 13 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. मोहगड संघाला बॅटिंग मार्कवरती असेल निलेश भोसले, मॅन फ्रॉम बावधन. सोरंजन टू निलेश. आता खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगला चेंडू. शतक संपलेलं. पंचांनी घोषित केलेला. या शतकाच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या तशी 67. एकच वाईड फक्त दिलेलं आहे सोरंजनना. नाही तर पूर्ण शतक देण्याने निर्धाव टाकलेलं आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. धावसंख्या झाली 67 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
शेवटचे 2 षटक बाकी आहेत. 12 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू 32 धावा. निलगड संघाचा जर विचार केला तर आता बॅटिंग मार्कवरती असतील, मैदानाच्या आतमध्ये असेल तो निलेश भोसले, की जो बावधन गावचा खेळाडू बिग षटकार मारण्याची ओळख आहे त्याची. चांगले मोठे मोठे षटकार तो आपल्या संघासाठी मारू शकतो. 12 चेंडू आणि 32 धावा. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 7वं षटक टाकायला येतो तो पंकजनं आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. पाठीमागचं षटक थोडंसं त्याचं महागडं ठरलं होतं, मात्र त्याला आता कमबॅक करण्याची संधी आहे. 12 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. बॅटिंग स्ट्राईक वरती असेल तो अक्षय, त्यानं आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केलेली आहे. 12 चेंडू आणि 32 धावा. पंकज टू अक्षय. वाई प्रीमियर लीगचं 2025चं संपूर्ण प्रेक्षेपण आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पोर्ट्स ऑन लाईव्ह या चॅनलवरती पाहू शकता. आता लाईव्ह प्रेक्षक जवळजवळ 90 लोक हे लाईव्ह मध्ये आहेत. आपणही बघू शकता. 12 चेंडू आणि 32 धावा. प्रतापगड वर्सेस लोहगड. लोहगड संघाला 12 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती असेल तो पंकज, त्याचा सामना करेल अक्षय. अक्षयनं आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे. आता शेवटचे निर्णायक 12 चेंडू बाकी आहेत आणि धाव पाहिजेत त्या 32. खूपच वाईटच्या स्वरूपामध्ये टाकलेला बॉल आणि एक डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 2 धावा आता मिळालेल्या आहेत. या अतिरिक्त धावे 2 अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 69 या धावसंख्येवरती. चला, जर थोडीशी घाई करायची. शेवटचे 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. 32 हव्या होत्या. 2 अतिरिक्त धावेने धावसंख्या पोहोचते 69 धावसंख्येवरती. अजून 12 चेंडू 30 धावा. आता मात्र अकोटा पेजर टाकला चेंडू. तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एक धाव पूर्ण झालेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तन्मयचं. एकच धाव. एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 70 या धावसंख्येवरती. अजून 11 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे लोहगड या संघाला. आता मात्र स्ट्राईक वरती असेल तो निलेश. पंकज टू निलेश. शेवटचे 11 चेंडू आणि 29 धावा. पटकवण्याचा प्रयत्न, मात्र बघू आता काय होतंय. सुंदर निलेश भोसले बॅक टू पवेलियन. आता या ठिकाणी मोठी विकेट गेलेले निलेशच्या माध्यमातून. चांगले षटकार तो मारू शकत होता. 10 चेंडू अजून बाकी होते, मात्र या ठिकाणी बाद झालेला आहे तो निलेश भोसले बॅक टू पवेलियन. धावसंख्या मात्र तशीच आहे. धावसंख्या झाली 70. अजून 29 धावांची बाद झालेले आहेत. 10 चेंडू आणि 29 धावा. पंकजची चांगली गोलंदाजी, भेदक गोलंदाजी. निलेशला बाद करण्यामध्ये त्याला यश भेटलेलं आहे. चांगली विकेट त्याच्या हाताला लागलेली आहे. चांगला मोठा मासा त्याच्या गळाला लागलेला आहे. निलेश फटकेबाजी करू शकत होता. धावा मात्र 29 हव्या होत्या. त्याच्यामध्ये ती क्षमता होती, मात्र पंकजच्या चांगल्या गोलंदाजी पुढे निलेश हा बाद झालेला आहे. आता गणित झाले 10 चेंडू आणि 29 धावा. बॅटिंग स्ट्राईक वरती असेल मनीष. फटकवण्याचा प्रयत्न. निर्धाव असा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने कटरच्या स्वरूपामध्ये टाकलेला चेंडू. निर्धाव असा
9 चेंडू 29 धावा. प्रत्येक चेंडू माग स्ट्राईक रेट वाढत जातोय, धावसंख्या मात्र तशीच आहे. जिंकण्याचं गणित थोडस बिघडत चालताना लोहगड संघाचं 9 चेंडू 29 धावा. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, ऑफ साइडच्या दिशेने टाकलेला कटरच्या स्वरूपामध्ये ब्लॉक केलेला चेंडू एका धावेसाठी. 8 चेंडू 28 धावा. 8 चेंडू 28 धावा. बॅटिंग स्ट्राईक वरती असेल अक्षय. 8 चेंडू 28. आता मात्र सुंदर असा फटकवलेला चेंडू मडपाच्या उजव्या बाजूला सरळ सरळ 6 धावा. बिग ब्लास्ट. या 6 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 77 धावसंख्येवरती. 7 चेंडू आणि 22 धावा. अजूनही या षटकातील 1 चेंडू बाकी आहे. 7 चेंडू आणि 22 धावा. 7 चेंडू 22 धावा. अतिशय सुंदर फटकेबाजी करतो अक्षय आपल्या संघासाठी. स्लो केलेला बॉल, पुन्हा एकदा फटकलेला चेंडू. बघा किती धावा निघतात. पुन्हा एकदा 6 धावा. बिग ब्लास्ट. 6 धावेसाठी. या 6 धावेने संघाची धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 83 या धावसंख्येवर. 6 चेंडू आणि 16 धावा. शेवटचे षटक असेल. 6 चेंडू बाकी आहेत. 16 धावांची गरज आहे. आतापर्यंत अक्षयने खूप चांगली बॅटिंग केलेली आहे. अक्षय हा 37 या धावसंख्येवरती खेळतोय. खूप चांगली बॅटिंग केली होतो. बॅटिंगची सुरुवातच त्याच्या माध्यमातून झाली. तो ओपनिंग साठी तो आला होता आणि चांगली खेळी करतो आपल्या संघासाठी. 37 धावा आतापर्यंत त्यांना बनवलेल्या आहेत. 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. या 2 संघातील प्रतापगड संघ आणि लोहगड संघ या 2 संघातील एक संघ विजेता संघ अंतिम 4 मध्ये जाईल. क्वार्टर फायनलचा हा शेवटचा सामना असेल. आतापर्यंत 3 संघ अंतिम 4 मध्ये पोहोचलेले आहेत. या 2 संघातील एक संघ अंतिम 4 मध्ये जाईल. बक्षिसासाठी पात्र होईल. 6 चेंडू आणि 16 धावा. वैयक्तिक पैलवानी संघाचं अंतिम शतक घेऊन येतो तो इम्रान बांगी. अतिशय अनुभवी असे गोलंदाज आहेत. 6 चेंडू त्यांच्या जवळ आहेत. 16 धावा आहेत. रोखण्यासाठी त्यांना बघू आपल्या संघासाठी काय करतायत. हा सामना अजूनही 50-50% थांबलेला आहे. कोणी जिंकू शकतं अशा अवस्थेमध्ये हा सामना. 6 चेंडू आणि 16 धावा. बॅटिंग स्ट्राईक वरती असेल तो मनीष पोळ. 6 चेंडू 16 धावा. सहा चेंडू आणि 16 धावा. बॅटिंग स्ट्राईक वरती तो मनीष. इम्रान टू मनीष. अनुभवाचा फायदा घेताना इम्रान थोडेस चेकआउट करतायत बॅट्समनला. 6 चेंडू आणि 16 धावा. बघूया कोण हा सामना मारतो तो. इम्रान टू मनीष. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 84 धावसंख्येवरती. 5 चेंडू आणि 15 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी करतो इम्रान. चांगला अनुभव आहे त्याला. चांगली भेदक गोलंदाजी. फटकवण्याचा प्रयत्न. निर्धाव असा चेंडू.
इम्रान बागी खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय, अनुभव आपला दाखवतोय. बॅटिंग स्ट्राईक वरती अक्षय आतापर्यंत त्याने खूप चांगली बॅटिंग केली, 37 धावा बनवलेल्या आहेत. निर्णायक खेळीपर्यंत त्याचा खेळ आपण बघत आलो आहोत. आता मात्र त्याला थोडीशी फटकेबाजीची पुन्हा गरज आहे, कारण 4 चेंडू बाकी आहेत आणि 15 धावांची गरज आहे. 4 चेंडू 15 धावा. ब्लॉक करण्याचा प्रयत्न, सुंदर असा ब्लॉक. बघूया क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण, तितका सुंदर असा थ्रो सुरंजनने तुम्हाला आढळलेला आहे. मात्र थ्रो या ठिकाणी थोडासा फसलेला आहे आणि आता मात्र 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 चेंडू आणि 12 धावा. थोडीशी मिसफिल्डिंग झालेली आहे. 3 चेंडू आणि 12 धावा. थ्रोच्या अतिरिक्त रनमुळे या 2 धावा निश्चित अशा गेलेल्या आहेत आणि 3 चेंडू मध्ये 12 धावांचं गणित या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. शेवटचे 3 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती आहेत ते इम्रान. आतापर्यंत 3 चेंडू खूप चांगले हाताळले त्यांनी. थ्रोच्या अतिरिक्त रन्स 2 गेल्यामुळे थोडीशी धावसंख्या कमी झाली. मात्र 3 चेंडू आणि 12 धावांची अजूनही गरज आहे. कुणी हा सामना जिंकू शकतो. प्रतापगड आणि लोहगड या 2 संघातील विजेता हा अंतिम 4 मध्ये जाणार आहे. हा क्वार्टर फायनल शेवटचा सामना असेल. इम्रान 2. आता मात्र फटकलेला चेंडू, बघूया किती धावा निघतायत त्या. आणि या ठिकाणी या 6 धावाचा मोठा फरक पडू शकतो. आता 2 चेंडू आणि 6 धावा आलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये खूप सुंदरसा षटकार मारलेला आहे तो मनीष पोळ याने. मनीष पोळ अतिशय सुंदर फटका. 2 चेंडू आणि 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धावा. चांगली फटकेबाजी करतोय तो मनीष. धावसंख्या पोहोचतोय 93 या धावसंख्येवरती. निर्णायक चेंडू. ब्लॉक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बाद झालेला आहे तो मनीष. पंचांनी मात्र या ठिकाणी वाईट घोषित केलेला आहे. अजून 2 चेंडू बाकी, 5 धावांची गरज आहे. मनीष बॅक टू पॅव्हिलियन. अक्षय मात्र आता स्ट्राईक वरती आलेला आहे. धावसंख्या झाली ती 94. अतिशय रोमांचक स्थितीमध्ये गेलेला हा सामना प्रतापगड वर्सेस लोहगड. प्रतापगड संघाचा विचार केला तर सुरंजन आणि तन्मय चौधरी अतिशय चांगला खेळ आपल्या संघासाठी केलाय. त्याचप्रमाणे लोहगड संघाचा विचार केला तर सुशांत शिंदे आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहेत. निलेश भोसले चांगला खेळ त्यांनी केलेला आहे. सामना अत्यंत रोमांचक स्थितीमध्ये आलेला आहे. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली 94 वरती. 5 गडी बाद झालेले आहेत. बॉलिंग मार्क वरती येतो
वैयक्तिक पैलवानी संघाचा अंतिम षटक टाकलेला आलेला इम्रान बागी, त्याच्याकडे अजून 2 चेंडू आहेत आणि 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस असेल या ठिकाणी, संघाने याची नोंद घ्यायची. 2 चेंडू आणि 5 धावा कंपल्सरी चेस आहे. आपल्याला कंप्लीट 99 धावा बनवाव्याच लागतील. 2 चेंडू आणि 5 धावा. बॅटिंग स्ट्राईक वरती असेल तो अक्षय. 2 चेंडू 5 धावा. फटकवण्याचा प्रयत्न, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, निर्धाव असा चेंडू. आता मात्र एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. बॅटिंग स्ट्राईक वरती ऑन फॉर्म अक्षय स्ट्राईक वरती आहे. एका चेंडूमध्ये 5 धावा. आतापर्यंत चांगलं शतक हाताळलंय तो इम्रान बागी यांनी. हा शेवटचा बॉल असेल, निर्णायक बॉल असेल. एका चेंडूमध्ये 5 धावा. एका चेंडूमध्ये 5 धावा. अतिशय सुंदर असा सामना आपण बघू शकता युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपामध्ये स्पोर्ट्स ऑन या चॅनलवरती. वाय प्रीमियर लीगच्या आतापर्यंत 6 दिवसाचे लाईव्ह स्वरूपामध्ये सामना आपण स्पोर्ट्स ऑन लाईव्ह वरती बघू शकतात. आता सुद्धा सामना लाईव्ह आपण बघू शकतात. उद्याचा अंतिम दिवस असेल. सेमीफायनल, फायनल्स आणि बक्षीस वितरणचा कार्यक्रम सुद्धा आपण उद्याच्या दिवसामध्ये लाईव्ह स्वरूपामध्ये पाहू शकता स्पोर्ट्स ऑन या चॅनल युट्यूब चॅनलवरती. 1 चेंडू आणि 5 धावा. वाई क्रिकेट असोसिएशन आणि समर्थ क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून वाई तालुक्याचं हे मैदान आणि या मैदानावरती वाई प्रीमियर लीग 2025 चा हा अत्यंत रोमांचक स्थितीमध्ये गेलेला हा सामना. एका चेंडूमध्ये 5 धावा. क्वार्टर फायनलचा हा शेवटचा सामना असेल. 3 संघ बक्षीस पात्र झालेले आहेत. आत्ताचा हा प्रतापगड आणि लोहगड या 2 संघातील एक संघ बक्षीस पात्र होईल. 1 चेंडू 5 धावा. इम्रान टू अक्षय. 1 चेंडू 5 धावा. फटकवलेला चेंडू बघूया झेल होते बॉल हवेमध्ये. फील्ड करण्याचा प्रयत्न आणि या 4 धावा मात्र इम्रान बागी यांनी अतिशय जबरदस्त सेलिब्रेशन करताना हा सामना प्रतापगड संघाने जिंकलेला आहे. 2 धाव एका धावेनं इम्रान बागी हा विजय संघाचा खरं. वाई क्रिकेट असोसिएशनचं मैदान, वाई क्रिकेट